माझा जन्म मुंबईला सह्याद्रीनगर या वस्तीत झाला। आमचा गट या वर्षी पुकार युथ फेलोशिप प्रोग्राममध्ये संशोधन करीत आहे। आमचा गट हा विविध सामाजिक संस्थांसोबत वस्तीतील प्रश्न सोडवण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट आहे। या फेलोशिपच्या माध्यमातून आम्ही चेंबूर वाशीनाका विभागातल्या कंपन्यांच्या वायू प्रदूषणाचा येथील रहिवाशांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो या विषयावर संशोधन केले। आजपर्यंत आम्ही रोगावर मलमपट्टी करण्याचे काम करीत होतो। या संशोधनाच्या माध्यमातून आम्ही रोगाच्या मूळ कारणावर शोध घेऊन त्याच्या मुळावर कसा घाव घालायचा ते शिकलो असे आम्हास वाटते। सह्याद्रीनगर या वस्तीत राहणारे लोक 1972च्या दुष्काळात जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा, नगर, बीड, सोलापूर या अतिदुष्काळी जिल्ह्यातून गावाकडे 2 वेळेचं जेवण देखील मिळत नाही म्हणून मजबुरीने मुंबईकडे पोट भरण्यासाठी आलेले आहेत। मुंबईमधील चेंबूर वाशीनाका परिसरात समुद्रकिनारी असलेल्या HPCL, BPCL, RCF, इंडियन ऑइल या वायू प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना लागून सह्याद्रीनगर ही वस्ती वसलेली आहे। मुंबईचे गॅस चेंबर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विभागाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाने रेड झोन म्हणजे राहण्यास अतिशय धोकादायक म्हणून घोषित केलेले आहे। आमचे आई वडील भाकरीच्या शोधात मुंबईला आले तेव्हा त्यांनी या कंपन्यांच्या कुंपणाला लागून राहायला सुरुवात केली। तेव्हा त्यांना या रेड झोनची काही कल्पना नव्हती आणि दुसरा काही पर्यायही नव्हता। पण आज मुंबई शहरात विविध प्रकल्पामध्ये जे लोक विस्थापित होत आहेत त्यांचे पुनर्वसन सरकारी यंत्रणा ह्याच रेड झोनमध्ये करीत आहे। आम्ही संशोधन केले तेव्हा असे निदर्शनास आले की मुंबईतील इतर विभागापेक्षा सह्याद्रीनगरमधील वातावरण हे माणसाच्या जीवनाला अपायकारक असे आहे। आम्ही या संशोधनासाठी मुलाखती घेतलेल्या 3ही डॉक्टरांनी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सांगितले या कंपन्यांच्या प्रदूषणामुळे येथील रहिवाशांना दमा, डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, चक्कर असे आजार होत आहेत। या प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलावर होत आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे। आम्ही या संशोधनासाठी 100 कुटुंबांचा सर्वे केला। त्यात 55% लोकांना डोकेदुखी, 31% लोकांना डोळ्यातून पाणी येणे, 14% लोकांना चक्कर येणे असे या वायू प्रदूषणामुळे होणारे आजार होत असल्याचे दिसून आले। आम्ही केलेल्या रिसर्चमधून आलेल्या फाइंडिंग सुद्धा येथील वातावरण जगण्यालायक नाही हेच सांगतात। पण ज्या वातावरणात या वस्तीमध्ये लोक राहतात त्यांच्या आरोग्यावर या प्रदूषणाचा काय परिणाम होतो हे स्थानिक लोकांना माहीतच नाही। म्हणून या वस्तीतील रहिवासी, कार्यकर्ते, संशोधक म्हणून आमचे असे मत आहे की या वायू प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांनी आपले सामाजिक दायित्व समजून येथील रहिवाशांना आरोग्य सेवा, शिक्षण आणि रोजगाराच्या चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी आपलं योगदान द्यावं अशी मागणी करीत आहोत। थँक्यू।